covers a distance of 10 km, consuming 1 liter of petrol. It will cover a distance of 20 into 10 is equals to 200 km, consuming 20 liter of petrol. एका लिटर पेट्रोल मध्ये ती कार किती किलोमीटर जाते? 10 किलोमीटर. तर 2 लिटर पेट्रोल मध्ये किती किलोमीटर जाईल? 20. 3 मध्ये 30. 4 मध्ये 40. तसंच 20 लिटर्स मध्ये 20 into 10 200. 20 into 10 is equals to 200 kilometer, consuming 20 liters of petrol. Consuming 40 liters of petrol, it will cover a distance of 40 into 10 is equals to 400 kilometers. Let us write this information in tabular form. Information area: a car covers a distance. Car covers a distance of 10 kilometer. Of 10 kilometer, consuming 1 liter of petrol. Consuming 1 liter petrol मध्ये किती जाते? 10 किलोमीटर पेट्रोल. तसं पेट्रोलची क्वांटिटी जर वाढवली तसं काय होणार आहे? डिस्टन्स पण वाढणार आहे. टॅब्युलर फॉर्म मध्ये कसं दिलं बघा. पेट्रोल next question है distance. आणि डिस्टन्स जे आहे ते त्याच्यामध्ये आपण वाट किलोमीटर मध्ये, पेट्रोल लिटर मध्ये आणि डिस्टन्स किलोमीटर. डिस्टन्स वाय किलोमीटर आणि त्यामध्ये काय झालं आपण रेशो कोणाचा? x upon y. पेट्रोल डिस्टन्स. तर पेट्रोल 1 लिटर असेल तर डिस्टन्स किती होणार आहे? 10. 20 असेल तेव्हा 20 into 10 200. 440 400. जर पेट्रोल असेल 40 लिटर तर डिस्टन्स किती होणार आहे? 400. ठीक आहे. किती डिस्टन्स कव्हर करेल? 400 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करेल. वेन पेट्रोल किती असेल? 40 किलो 40 लिटर. आता इथं बघा त्यांचा जर रेशो घेतला आपण 20/200 आहे बरोबर. तर x काय 1/10 इथे काय डिवाइड होणार आहे का? नाही. 20/200 0 ला 0 कॅन्सल. 2 2 0 0. That means 1/10. Same equal. 0 0 cancel. 4 4 4 0. Is equal to 1/10. Constant ratio alike का? Therefore, x upon y is equals to k.
is equals to 10. The ratio of consumption of petrol in liter and distance covered by the car in kilometers is constant. In such case, it is said that the two quantities are in direct proportion or in direct variation. Two quantity in direct proportion or direct variation. Now see inverse proportion. Inverse proportion. A car takes 2 hours to cover a distance of 100 km at the speed of 50 km per hour. Distance स्पीड काय आहे 50 km per hour म्हणजे 100 km साठी किती लागेल 2 तास वेळ लागेल. A bullock car travels 5 km in 1 hour. To cover a distance of 100 km at the speed of 5 km per hour, the bullock car takes 20 hours. बरोबर आहे. To cover a distance 100 km distance cover करायला bullock carला किती वेळ लागेल 20 hours. कारण की फक्त एका तासामध्ये किती किलोमीटर जाते कार bullock cart म्हणते मी जी बैलगाडी आहे ती एका तासामध्ये किती जाते 5 किलोमीटर आणि जी कार आहे ती 2 तासामध्ये किती डिस्टन्स कव्हर करते 100 किलोमीटर. म्हणजे दोन्हीचं पण डिस्टन्स 100 किलोमीटर दिलेला आहे पण जो लागणारा टाइम आहे तो bullock cart आहे त्याला किती जास्त लागतोय 18. We know that तुम्हाला फॉर्म्युला माहिती स्पीड इनटू टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स. स्पीड टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स. म्हणजे स्पीड आहे आणि लागणारा टाइम इज इक्वल्स टू distance. By using the relation, let us put the above information in tabular form. Vehicle, speed, time and the product घ्यायचं आपल्याला इथं. स्पीड कारचं स्पीड काय आहे स्पीड कशामध्ये असतं 50 टाइम कन्सिडर केलं आपण 2 hours म्हणजे x into y. X into y is equals to 8. तर रेशो त्यांचा कॉन्स्टंट आलेला आता इथे बघा 50 आहे कारचं जर स्पीड आहे 50 किलोमीटर पर आवर आणि टाइम काय लागतं 2 hours 100 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याचा प्रोडक्ट काय आहे 50 into 2 100. आता इथं बघा bullock cart जी आहे स्पीड काय आहे 5 किलोमीटर पर आवर
म्हणून 5 ऍड केलेलं आहे. टाइम किती लागणार आहे? 100 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी 20 आवर्स. हे जे फक्त स्पीड आहे एका तासामध्ये कव्हर करणारा डिस्टन्स, आणि हे 100 किलोमीटर कव्हर केलेलं टाइम. तर 5 into 20 100 also equals to 100, and the product मिळाला constant आहे. Hence we see that the product of speed of the vehicle and time is constant. In such a case it is said that quantities are inverse proportion or inverse variation. The product constant आला तर आपण काय म्हणणार आहोत ते त्याला inverse proportion, आणि जर त्याचा रेशो कॉन्स्टंट आला तर काय म्हणणार आहे? डायरेक्ट प्रपोर्शन. In next period we will see properties of ratio.